श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते। मंडळींनो, आता 3 ऑक्टोबर पासून म्हणजे आता जेमतेम 2 दिवस राहिले आहेत, कारण की आज 30 तारीख आहे। 30 सप्टेंबर, उद्या 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबर पासून म्हणजेच गुरुवारपासून आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होणार आहे आणि या दिवशी घटस्थापना आलेली आहे। घटस्थापना आपण या दिवशी करणार आहोत। देवी आईचा म्हणजेच आई भगवतीचा टाक आपण घटी बसवणार आहोत। कुलदेवीची 9 दिवस मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करणार तर आहोतच, त्याचबरोबर दुर्गा मातेच्या 9 रूपांची देखील आपण 9 दिवस पूजा अर्चा करून आपण पूजा अर्चा करणार आहोत। दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहोत, श्री सूक्तमचं पठण असेल, इतर मंत्र स्तोत्राचं पठण असेल, त्या सर्व गोष्टी तर करणार आहोतच मनोभावे श्रद्धेने। आणि आपल्यास माहिती आहे की नवरात्रीमध्ये सेवेला जास्त महत्व आहे, घटस्थापनेला महत्व आहे, घट बसवण्याला महत्व आहे। त्याचबरोबर नवरात्रीमध्ये हवन असेल, कन्यापूजन असेल, या सर्व गोष्टींना खूप जास्त महत्व आहे। आणि अजून एक गोष्टीला जास्त महत्व आहे, ते म्हणजेच काय की घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला 9 दिवस देवी आईच्या नावाचा अखंड दिवा लावायचा असतो आपल्याला घटाजवळ। आणि आता तुम्हाला खूप लोकांना प्रश्न असतील की आपल्याला म्हणजे दिवा अखंड ज्योत ज्यावेळेस आपण लावतो किंवा अखंड दिवा 9 दिवस आपल्याला लावायचा आहे, थोडे दिवस नाही 9 दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला वात म्हणजे जर विजली, समजा दिवा विजल्यामध्येच, तर काय करता येईल, किंवा आपल्याला दिव्याची काजळी येतं, समजा आपल्याला 1 दिवस जरी आपण अखंड दिवा लावला तरी मध्ये मध्ये त्याला काजळी येत असते, तर आपण काजळी आली दिव्याला तर ती काजळी कशी काढायची, जर काजळी काढताना दिवा विजला तर काय करता येईल। त्याचबरोबर दिवा लावताना दिव्याचं म्हणजे दिवा लावताना दिव्याची जी दिशा आहे ती कोणत्या दिशेला दिवा असावा, दिव्याचं जे तोंड आहे ते कुठल्या दिशेला असावं, उत्तर दिशेला असावं, पूर्व दिशेला असावं, कुठल्या दिशेला असावं, त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्याचबरोबर आणि अतिशय महत्त्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे काय की दिवा लावताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे। आणि ह्या सगळ्या प्रश्नांची म्हणजे अजून काही प्रश्न असतील ते पण मी प्रश्न क्लिअर करेलच, तुम्हाला त्याचं उत्तर देईलच पुढे जाऊन, पण त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, स्किप न करता बघावं लागेल, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, नवरात्रीमध्ये आपल्याला जशी घटस्थापना करायची असते, देवीचा टाक घटी बसवायचा असतो, इतर सेवा, मंत्र, स्तोत्र, हवन किंवा कन्यापूजन ह्या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेत, पण त्याचबरोबर अखंड दिवा सुद्धा लावायचा असतो। अखंड दिवा का लावायचा असतो, कारण की दुर्गा मातेच्या स्मरणार्थ, आई भगवतीच्या कुलदेवीच्या स्मरणार्थ हा दिवा आपल्याला लावायचा असतो, अखंड दिवा। आता अखंड दिवाच का लावायचा, कारण की 9 दिवस आपण अखंड जी काही सेवा करणार आहोत आई भगवतीची, कुलदेवीची, मग कुठलीही सेवा असेल, मंत्रजाप असेल किंवा स्तोत्र मंत्र असेल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील किंवा इतर कुठलीही सेवा असेल, त्या तुम्हाला दिव्याच्या साक्षीनेच करायच्या आहेत। आणि आपणास माहिती आहे की जिथे दिवा असतो म्हणजे ज्या घरामध्ये किंवा जिथे कुठे दिवा तेवतो, जिथे कुठे प्रकाश असतो दिव्याचा, ते सदैव सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते, त्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जेला तिथे स्थान नसतं। आणि एक प्रकारे अखंड दिवा घरामध्ये लावल्याने आई कुलदेवीच्या नावाचा घरामध्ये सुख, समृद्धी, आयु, आरोग्य आणि त्या घराची भरभराट होते, कधीही कुठली वाईट शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये आई भगवतीच्या स्मरणार्थ अखंड दिवा 9 दिवस लावायचाच असतो। आता सर्वप्रथम एक प्रश्न येईल, आता अखंड दिवा लावताना आपल्याला वात केवढी घ्यायची आहे। आता आपणास माहिती आहे की 9 दिवस आपल्याला दिवा तेवत ठेवायचा आहे, अखंड दिवा जळत ठेवायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक हात म्हणजे पूर्ण एवढी इथून बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत, आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत जेवढी वात घेता येईल तेवढी वात पूर्ण घ्यायची, खूप मोठी घ्या वात, जे वाटल्यास उरली तरी चालेल, 9व्या दिवसानंतर उरली तरी चालेल, पण मोठी वात घ्या, छोटी वात घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला तो दिवा तुम्हाला परत हे करून म्हणजे जुनी वात काढून ती छोटी होईल, परत नवीन वात टाकायला याला आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला एकदाच घेताना अखंड वात घ्यायची आहे। आता दिवा लावताना ही गोष्ट कळाली तुम्हाला, अखंड वात घ्यायची आहे। आता दिवा लावताना तो दिवा आपल्याला कोणत्या तेलाचा लावायचा आहे, तर मी एक सांगू इच्छिते की आपण खूप लोकांना सवय असते की आपण जे तेल खायला वापरतो त्याच खायच्या तेलाचा दिवा ते लावतात का। आणि दुसरी गोष्ट कोणी कोणी जे पाम तेल असतं जे खूप स्वस्त असतं म्हणून काही लोक ते स्वस्त तेलाचा पण दिवा लावतात, तर अशा गोष्टी करू नका, त्याने फक्त दोषच लागतात। म्हणून खायचं सुद्धा जे जेवणाचं तेल आहे, जे जेवणासाठी आपण वापरतो ते तेल सुद्धा आपल्याला दिव्याला, देवांना वापरायचं नसतं, रोजच्या पूजेमध्ये सुद्धा वापरायचं नसतं। म्हणून देवाच्या पूजेमध्ये सदैव तेलाला महत्व आहे, ते म्हणजे तिळाच्या तेलाला जास्त महत्व आहे। त्यामुळे तिळाचं तेल कुठल्या धार्मिक ठिकाणी, किराणा दुकानात तुम्हाला कुठेही भेटून जाईल, त्यामुळे रोजची देवपूजा करताना किंवा अखंड दिवा लावताना तिळाच्या तेलाचा जास्त प्रमाणात वापर करा आणि तिळाचं तेलच वापरा, इतर कुठलंही तेल वापरू नका, भेसळयुक्त कुठलं पण असं चिकट वगैरे कुठलंही तेल वापरू नका।
फक्त तिळाचं तेल वापरायचा प्रयत्न करा. आता दुसरी गोष्ट, आता 2 प्रश्न तुम्हाला उत्तर मिळाले असतीलच. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे काय, तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. आता मी तुपाचा का बोलली, कारण की तुपाचा दिवा लावताना तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे. इतर कुठलेही जे आपण जे रोज तूप काढतो घरामध्ये कढवतो ते तुपाचा दिवा लावायचा का, तर नाही. ते म्हशीचे आपण दुधापासून तूप काढलेलं असतं. ज्यांचं गाईचं तूप घरामध्ये निघते ते गाईच्या तुपाचं लावू शकतात. त्याला फक्त विठळाचा हात लागलेला नसावा, शिवता शिवत झालेली नसावी, असं शुद्ध तुपच आपल्याला नवरात्रीमध्ये देवी आईसाठी वापरायचं आहे, अखंड दिव्यासाठी. आता मी तूप का बोलली, कारण की कसं असतं बघा, ज्यावेळेस आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावतो त्यावेळेस किंवा तेलाचा दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की दिव्याला खूप लवकर काजळी येते बघा, आणि ती काजळी साफ करायचं खूप अवघड होऊन जातं, कारण की दिवा विझू द्यायचा नसतो. म्हणून मी सांगते की तुम्ही तिळाचं तेल वापरता तर वापरू शकता, चालेल, अतिशय उत्तम. पण जर तुम्हाला काजळी लवकर साफ करायचा म्हणजे साफ करता येत नसेल किंवा साफ करताना दिवा भिजत असेल, तर तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. कारण की ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावतो त्यावेळेस काजळी लवकर धरत नाही त्या दिव्याला आणि दिवा स्वच्छ राहतो. म्हणून सांगते की ज्यांना काजळी साफ करता येत नाही किंवा अवघड गोष्टी वाटते ते शुद्ध गाई तुपाचा दिवा सुद्धा लावू शकतात 9 दिवस अखंड. आता ज्यांना यथाशक्ती तुपाचा दिवा लावताना शक्य होत नाही, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही समान नसते. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेलच वापरा, इतर कुठलेही तेल वापरू नका, तिळाचं तेलच वापरायचं आहे. तर ह्या गोष्टी झाल्या. तर आता नंतर आता दिवा लावताना आपल्याला त्याचं जे तोंड आहे ते कुठल्या दिशेला असावं. आता दिवा लावताना तुम्ही एकतर दिवा लावताना तुम्ही दिव्याची जी वात आहे ती पूर्व दिशेला करू शकता. पूर्व दिशेला जर तुम्ही वाट ठेवली 9 दिवस तर तुमच्या घरातल्या व्यक्तींचं आयुष्य वाढतं, तुमचं स्वतःचं सुद्धा आयुष्य वाढतं. जर तुम्ही दिव्याची वात उत्तर दिशेला जर केली तर नक्कीच आर्थिक भरभराट घरामध्ये होते, सुख समृद्धी आयु आरोग्य घरामध्ये नांदते. परत सांगते, जर तुम्ही दिव्याची वात पूर्व दिशेला केली तर तुमच्या घरातल्या कुटुंबाचं तुमचं सुद्धा आयुष्य वाढतं आणि घरामध्ये शांतता राहते, सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. आणि जर तुम्ही दिव्याची वात उत्तर दिशेला जर दिवा अखंड दिवा घटाजवळ लावला तर नक्कीच घराची भरभराट होते, सुख समृद्धी आयु आरोग्य घरामध्ये नांदतं. आता अखंड दिवा लावताना दिवा कोणता वापरावा ते सांगते. अखंड दिवा लावताना आता खूप जण म्हणतात की दगडी दिवाच पाहिजे का ताई, कारण की दगडी दिवा जो आहे तो खूप महाग भेटतो. तर मी एक सांगू इच्छिते की देवी आईला फक्त तुमची श्रद्धा आणि तुमची सेवा महत्वाची आहे, तुमची भक्ती महत्वाची आहे. तुम्ही किती पवित्र मनाने तिची सेवा करत आहात यथाशक्ती, भलेही तुम्ही थाटमाट नाही करत आहात, कुठल्या गोष्टींचं काही म्हणजे सजावट करत नाही आहात घटाला, फक्त मनामध्ये खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिची सेवा करत आहेत, मंत्र स्तोत्र रोज पठण करत आहात, ते सुद्धा देवीला खूप जास्त प्रिय आहे. म्हणून जास्त खर्चिक गोष्टी न करता हिने केलं, हिने आणलं म्हणून मी आणलं, तिने आणलं म्हणून मी आणलं, हे छान दिसतं ते छान दिसतं, ह्या गोष्टी करण्यापेक्षा सेवेला जास्त महत्व द्या देवी आईच्या. कारण की 9 दिवस आई भगवती आपल्या घरामध्ये विश्रांतीसाठी येत असते. म्हणून सांगते की जास्तीत जास्त सेवा तिची करा. त्या सेवेला आणि मंत्रस्तोत्र पठणाला, नैवेद्य दाखवण्याला किंवा अखंड दिव्याकडे लक्ष द्यायचं, घटाला पाणी घालणे, या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या, इतर कुठल्याही देखाव्याच्या गोष्टी किंवा खर्चिक गोष्टी करण्यापेक्षा. आता दगडीच दिवा कारण की पहिले दगडी दिवा वापरायचे, कारण की त्यावेळेस कुठले दिवे अवेलेबल नव्हते दुसरे, त्यामुळे दगड फोडून ते दगडाचं एक त्यांनी दिव्याचं रूप दिलं होतं दगडाला आणि ते दिवा ते वापरायचे. ती प्रथा आजही काही काही घरामध्ये प्रचलित आहे, खूप लोकांकडे तो दिवा आहे सुद्धा. तो असेल तर तुम्ही तो दिवा लावू शकता. जर नवीन घ्यायचा इच्छा असेल, तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर नसेल तर तसल्या फंद्यात पडू नका. सरळ तुमच्या घरामध्ये जो दिवा आहे, तांब्याचा, स्टीलचा असेल, चांदीचा असेल किंवा ब्रासचा असेल, कुठलाही असेल किंवा पंती जरी असेल, पण ती खोलगट असावी, मोठी असावी, जरी असेल तरीही चालेल. त्याच्यामुळे सांगते की यथाशक्ती सगळ्या गोष्टी करा. घटस्थापनेच्या दिवशी कुठल्याही खर्चिक गोष्टी करू नका, जास्तीचं सेवेला जास्त महत्व द्या. आता दिवा लावताना तुम्ही दिवा कसा लावायचा आहे. आता घटस्थापना केली, घटाच्या बाजूलाच तुम्हाला काय करायचं, दिवा डायरेक्ट चौरंगावरती किंवा खाली जमिनीवरती ठेवायचा नाही, दिव्याला आसन द्यायचं असतं. आणि अखंड दिवा प्रज्वलित करताना कधीही आधी एक दिवा लावायचा, दिव्याच्या साक्षीनेच तो दिवा लावायचा आहे आपल्याला. तर दिवा लावताना तुम्ही आता मी तर तांब्याचा दिवा जो आपला आहे तोच यूज करते. आणि आता माझ्या दिव्यामध्ये ही वात सरळ असते, म्हणजे का मधोमध दिव्याच्या मधोमध जी वात असते तसा माझा दिवा अखंड दिवा असतो, त्याच्यावरती काच लावून झाकलेला तो दिवा असतो. त्यामुळे 9 दिवसाला हवा वगैरे काही लागत नाही,
तो काही दिवा विझत नाही. तर अशा पद्धतीने मी माझ्या नवरात्रीमध्ये 9 दिवस तो दिवा लावत असते. तर आता तुम्ही तसाही दिवा लावू शकता. त्याला काही मग दिशा कुठली असावी याला काही जास्त महत्त्व येत नाही. ते फक्त दिवा सरळच तेवत असतो. तर तो दिवा पण आता तुम्ही लावू शकता. तर दिवा लावताना काय करायचं, त्याला सर्वप्रथम आधी देवघरात छोटा दिवा लावून घ्यायचा, धूप लावून घ्यायची. आता दिवा लावताना एका स्टीलचं मोठं ताट घ्या, त्याच्यावरती तांदूळ घ्या. तांदूळ आणि त्याच्यावरती तुम्ही अष्टदल काढू शकता. हाताने अष्टदलाचं फूल जे असतं म्हणजे 8 पाकळ्यांचं फूल ते तुम्ही काढायचं आहे. बोटाने गिरवलं तांदळावर तरीही चालेल. त्याच्यावर हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचे, फूल थोडेसे पाकळ्या टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला दिव्याची सगळी तयारी करून घ्यायची. दिव्यात पूर्ण मोठी वाट टाकणी असेल, तेल टाकणे असेल, सगळं करून घ्यायचं आणि तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे. हे झालं दिव्याला दिलेलं आसन. स्टीलचं ताट किंवा तांब्याचं ताट असेल, तुमच्याकडे ताम्हण असेल छोटं तरी चालेल. त्यात तांदूळ, त्या तांदूळावरती अष्टदल 8 पाकळ्यांचं फूल असेल, हळद कुंकू फूल अर्पण करायचं, त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच प्रज्वलित केल्यावर दिव्याला तुम्हाला नंतर हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि दिवा लावताना तुम्हाला एक महत्त्वपूर्ण मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र तुम्हाला इथे फ्लॅश पण होईल इथे स्क्रीनवरती आणि तुम्हाला सांगते पण. तर तो मंत्र असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसून जाईल. हा मंत्र तो दिवा लावताना तुम्ही म्हणायचा आहे. जर तुम्हाला तो मंत्र नाही जमला तर तुम्ही इतर कुठलाही मंत्र म्हणू शकता. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. पण तो मंत्र म्हणूनच तुम्हाला दोन्हीपैकी जो दिव्याचा मंत्र येतो तो एक तरी मंत्र म्हणायचा आहे दिवा लावताना. ही झाली ही एक गोष्ट. आता दिवा कसा लावायचा तुम्हाला कळालं. रोज त्या दिव्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे 9 दिवस. कारण की आई भगवती आपल्या घरात आलेली आहे आणि दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला अखंड दिवा तो ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे की नवरात्र संपेपर्यंत माझ्या मनात ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण होऊ दे, घरामध्ये सदैव शांतता सुख समृद्धी नांदू दे. दिव्याच्या साक्षीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्या दिव्याला. आता तुम्हाला 9 दिवस त्या घटाची काळजी घ्यायची आहे. घटाच्या माळा बदलणे असेल, शिळे फुलं रोजचे बदलणे असेल, घटाला पाणी घालणं असेल किंवा ती एक गोष्ट झाली. नंतर दिव्याची काळजी घ्यायची आहे. दिव्यातलं तेल संपलं आहे का, रोज रात्री सकाळी उठल्यावरती रात्री झोपताना दिवसभरामध्ये सुद्धा लक्ष द्यायचं आहे. घटाला 2 टाइम नैवेद्य दाखवणे असेल, 2 टाइम तिची आरती करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करणे, ह्या सुद्धा गोष्टी करायच्या आहेत. नामजप मंत्र स्तोत्र देवीची आरती ह्या सगळ्या गोष्टी 9 दिवसात करायच्या आहेत. ना की घरात घट बसवला आहे आणि चाललो आहोत आपण दांडिया खेळायला किंवा नवरात्र करायला, त्या पण गोष्टी करा. पण आधी घरामध्ये मी सांगते घरामध्ये घटस्थापना झाली 9 दिवस की 9 दिवस घटस्थापना आपल्या घरात असेल. आपल्याला घर सोडता येत नाही कारण की आई भगवती आपल्या घरात आलेली आहे. तिचं काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. ती वर्षभर आपली काळजी घेते, आपल्या कुटुंबाची आपल्या कुळाची काळजी घेते. 9 दिवस तिला काय लागतं काय नाही सगळ्या गोष्टी बघण्याची जिम्मेदारी आपली आहे. जर तुमच्या घरात करताच तिला घट बसवला सगळं झालं, जर नवरात्रीमध्ये जर काही विटाळ तिला आला, जर समजा मासिक धर्म आला तर घरातल्या कर्त्या पुरुषांनी सुद्धा दिवा लावू शकता. अजून एक प्रश्न, जर घरात विधवा स्त्री असेल, विधवा स्त्रीने ह्या म्हणजे अखंड दिवा लावू शकता का, तर हो लावू शकता. घरामध्ये काही घट बसत नाही तरी सुद्धा अखंड दिवा लावू शकतो का आम्ही देवी आईच्या नावाचा, तर लावू शकता. गावी घट बसतो तर आम्ही इथे शहरात राहतो तर आम्ही इथे देवी आईच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर अखंड दिवा लावू शकतो का, तर लावू शकतो. काही हरकत नाही. फक्त त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची 9 दिवस. आता सगळ्यात महत्वाचं एक सांगेल, दिव्याची काजळी काढताना किंवा दिवा थोडा समजा विझला, चुकून माकून विझला दिवा समजा, तर काय करायचं. जर चुकून दिवा विझलाच तुमचा, जर नकळतपणे विझलाच, काहून काही मुद्दामून तर करत नाही, जर थोडंफार लक्ष नाही गेलं आणि दिवा विझला तर काय करता येईल. तर तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आणि त्या दिव्याने तो दिवा परत प्रज्वलित करायचा. घाबरून जायचं नाही, कुठला अपशकुन नाही, कुठल्या मला शंका आणायची नाही. देवघरामध्ये दिवा लावायचा, त्या दिव्याने घटाचा दिवा लावायचा, वात वरती करायची, भरपूर तेल टाकायचं आणि दिवा देवघरातल्या दिव्यानेच तो दिवा काडी घ्यायची. देवघरातल्या दिव्याने घटाचा दिवा लावायचा आणि दिवा लावल्यावरती घटाचा आपल्याला क्षमा याचना करायची आहे आई भगवतीची की चुकून माझ्याकडून नकळतपणे हा दिवा विझला गेला आहे, थोडंसं माझं लक्ष नसल्यामुळे. आणि त्याच्या प्रित्यर्थ तुम्ही जे पाठ संकल्पयुक्त करणार असाल, समजा 5, 7, 11 किंवा 14 पाठ करणार असाल, तर तुम्ही एक्स्ट्रा एक पाठ करायचा आहे क्षमा याचना म्हणून दुर्गा सप्तशतीचा. त्याचबरोबर ललिता सहस्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे. ही क्षमा याचना आहे तुमची दिवा विझल्यामुळे, ही गोष्ट करायची आहे. आता अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय, आता समजा तुम्हाला दिव्याची काजळी साफ करायची आहे आणि भीती वाटते की दिवा विझेल की काय, तर काय करता येईल. एक गोष्ट सांगते, तर काय करायचं, घाबरून जायचं नाही.
आधी काय करायचं, सकाळी उठलं, दिव्याची वात छोटी झाली आहे किंवा तेल बारीक झालं आहे आणि दिव्याची काजळी काढायची आहे, दिवा स्वच्छ करायचा आहे, तर काय करायचं, एक छोटा दिवा घ्यायचा देवघरातला आणि त्यात तेल टाकायचं, वात वगैरे वरती करून घ्यायची आणि काय करायचं, जो घटाचा दिवा आहे त्या घटाच्या दिव्याने तो छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि तो दिवा घटाजवळ ठेवायचा. आणि म्हणजे काय होईल, जरी मोठा दिवा विझला तरी छोटा दिवा आपण घटाच्या दिव्यानेच लावलेला आहे आणि घटाजवळ दिवा तेवत आहे, त्याच्यामुळे तो दिवा काही विझलेला नाही. तर आता दुसरी गोष्ट काय करायचं, तो दिवा आपण लावून घेतला छोटा आणि मोठ्या दिव्यातली सगळं स्वच्छ करून घ्या, काजळी स्वच्छ करून घ्या, वात वरती करून घ्या, जर काळा पडला असेल तर तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता, ते करायचं. आणि नंतर काय करायचं, त्या छोट्या दिव्याने, मोठा दिवा स्वच्छ करून झाला, सगळं झालं की छोट्या दिव्याने, जो आपण मोठ्या दिव्याने लावला होता घटाच्या दिव्यानी, त्या छोट्या दिव्यानी परत आपल्याला तो मोठा दिवा, घटाचा दिवा लावायचा आहे. याने काय होईल, घटाचा दिवा हा तेवतच असेल, तुम्ही स्वच्छ जरी केला तरी मोठा दिवा, तरी छोट्या दिव्याच्या मार्फत तो घटाचा दिवा चालूच आहे असं समजायचं आणि काही घाबरून जायचं नाही. तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे, जेव्हा तुम्हाला घटाचा दिवा स्वच्छ करायची इच्छा होते आहे, खूप काळा झाला आहे, खूप तेलकट झाला आहे, काजळी खूप पडली आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने छोटा दिवा त्या मोठ्या घटाच्या दिव्याने लावून घ्यायचा आणि मोठा दिवा स्वच्छ करू शकता. काही जास्त अवघड नाही आहे. आणि नवरात्रीमध्ये देवी आईची जास्त सेवेला महत्त्व द्या. कुठल्या मनामध्ये शंका, अपशकून, दिवा विझला, हे झालं, काही मनात आणायचं नाही. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे. जर दिवा विझला, घाबरायचं नाही, देवघरात दिव्याने लावायचा, क्षमा याचना म्हणून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ एक्स्ट्रा करायचा, संकल्प जे पाठ आहेत त्याच्यापेक्षा एक पाठ जास्त करायचा. जर तुम्ही संकल्प नाही केला आहे तरी सुद्धा एक पाठ करायचा त्या दिवशी आणि ललिता सहस्रनामाचं पाठ म्हणजे वाचायचं आहे आणि क्षमा याचना म्हणून प्रार्थना करायची आहे आई भगवतीला. अशा प्रकारे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. त्यामुळे सांगते की या सर्व प्रश्न तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त ओरली हा व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप लोकांच्या मनामध्ये घट बसवताना हे प्रश्न येतात म्हणजे येतातच. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की दिवा लावताना म्हणजे अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. मला तरी वाटतं की सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिलेली आहे. जरी काही राहिली असेल तरी कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.